या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बीड शहरामध्ये बॅनर्स लावण्यात आलेत। पोलिसांचा सुद्धा तगडा बंदोबस्त उद्या ठेवण्यात येणार आहे। लातूरमध्ये आज आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याला मोठा प्रतिसाद लातूरकरांनी दिला। तर दुसऱ्या बाजूला उद्या बीडमध्ये मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी आणि लवकरात लवकर गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी उद्या बीडमध्ये सुद्धा मूक मोर्चा आयोजित करण्यात आलाय। उद्याचा जो सर्वपक्षीय सर्व धर्मीय असा जो मोर्चा आहे त्या मोर्चाच्या अनुषंगाने आपण बीड शहर आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे। यामध्ये प्रामुख्याने आपण जिल्ह्यातून जवळपास 400 अंमलदार, त्याचप्रमाणे ट्रॅफिकचे 70 ते 80 अंमलदार, तसेच वरिष्ठ अधिकारी, यामध्ये 4 DYSP, त्याचप्रमाणे इन्चार्ज ऑफिसर्स आणि 1 ॲडिशनल SP असा बंदोबस्त लावलेला आहे। तर मोर्चासाठी बीडमध्ये काय बंदोबस्त करण्यात आलेला आहे? बंदोबस्तात 500 पोलीस तैनात करण्यात येणार आहेत। 4 DYSP, 1 अप्पर पोलीस अधीक्षक तैनात असणार आहे। RCPच्या 6 प्लाटून आणि SRPFच्या 2 कंपनी तैनात राहणार आहेत। ज्या मार्गावरून मोर्चा जाणार आहे त्या मार्गावर इमारतीवरनं टेहाळणी सुरू असेल। RCPच्या 6 प्लाटून आणि SRPFच्या 2 कंपनी इथे तैनात राहणार आहेत। मोर्चासाठी बीडमध्ये बंदोबस्तासाठी चांगलीच तयारी करण्यात आलेली आहे। बंदोबस्तामध्ये जवळपास 500 पोलीस तैनात असणार आहेत।